नमस्कार, न्यूज 18 लोकमतवर आपण पाहताय प्राईम टाइम. आपल्या सगळ्यांचं स्वागत. सगळ्यात आधी हेडलाईन्स. प्रायोजक राजयोग पेंट्स, खुशियां आपकी, रंग हमारे. मुख्यमंत्री पदावरून महायुतीत रस्सीखेच. फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत ही कार्यकर्त्यांची इच्छा. बावनकुळेंचं वक्तव्य. अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत यासाठी अजित पवार गटही आशावादी. झटून काम करण्याचा निर्धार. विठ्ठल असणारे शरद पवार अचानक हुकुमशहा कसे झाले? आव्हाड यांचा अजित पवार गटाला सवाल. तर पक्ष बांधणीत आमचाही खारीचा वाटा, भुजबळ यांचं विधान. नवाब मलिक हे अजित पवार गटातले 42वे आमदार. निवडणूक आयोगात अजित पवार गटाचा दावा. तर मलिक यांना जेरबाहेर काढण्याच्या मागे सुद्धा अजित पवार असल्याची चर्चा. अजित पवार यांच्या स्वागताच्या बॅनरवरून शरद पवार यांचा फोटो गायब. काकांच्या ऐवजी यशवंतराव चव्हाण यांचा फोटो. फडणवीस मदारी ते डमरू वाजवतात, इतर दोघे नाचतात. राऊत यांचा सत्ताधाऱ्यांवर घणाघात. राऊत यांच्या टीकेनंतर राजकारण तापलं. संताजी घोरपडे कारखाना मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी हसन मुश्रीफ यांनी शेतकऱ्यांची फसवणूक केली. पीएमएलए कोर्टाचं निरीक्षण. मुश्रीफ यांना हटवण्याची विरोधकांची मागणी. ठाण्यामध्ये शिवसेना आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते भिडले. ठाकरे गटानं आयोजित केलेल्या कार्यक्रमात राडा. कार्यक्रमाच्या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त वाढला. नवी मुंबईत पोलिसांच्या हातावर तुरी देऊन नायजेरियन ड्रग तस्कर फरार. तस्करामागे पळताना पोलिसांची दमछाक. आणि हमासच्या रॉकेट हल्ल्यानंतर इस्रायलकडून जोरदार प्रत्युत्तर. हल्ला महागात पडणार. इस्रायलचा इशारा, आणीबाणी लागू. आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर. 3 पक्षांच्या सरकारमध्ये भावी मुख्यमंत्री पदावरून जोरदार रस्सीखेच सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाकडून दावे प्रतिदावे केले जात आहेत. खरं तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्पष्टीकरणानंतर सुद्धा दाव्याचं सत्र काही थांबत नाहीये. मुख्यमंत्री आहेत, एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री राहणार आहेत. एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री असताना आम्ही एकत्रितपणे पुढच्या निवडणुकांना सामोरे जाणार आहोत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या या स्पष्टीकरणानंतरही मुख्यमंत्री बदलाची चर्चा काही थांबायचं नाव घेत नाहीये. राज्यातील सत्ताधारी महायुतीतील नेत्यांमध्ये भावी मुख्यमंत्री पदावरून जणू रस्सीखेचच सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय. भाजप कार्यकर्त्यांच्या मागणीमुळे पुन्हा एकदा या चर्चेला तोंड फुटलंय. देवेंद्र फडणवीस पुन्हा राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत अशी मागणी भाजप कार्यकर्त्यांकडून केली जाते. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी यावर शिक्कामोर्तब केलंय. भाजपाच्या कार्यकर्त्याला असं वाटतं की देवेंद्रजी मुख्यमंत्री व्हावे, पण परिस्थितीनुसार निर्णय होत असतात. शेवटी आमचं केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड आणि आमचे 3ही नेते राज्याचे हे बसून जो निर्णय करतील तो अंतिम आहे, त्याला मान्यता असणार आहे आमची. पण व्यक्त होणे आणि भावना व्यक्त करण्यात मला वाटतं काही अडचण नाही. राज्यातील सत्तांतरानंतर मुख्यमंत्री बदलाची अनेक वेळा राजकीय वर्तुळात चर्चा रंगली. काही दिवसांपूर्वीच यावरून राजकीय दावे प्रतिदावे करण्यात आले होते. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टीकरण देत एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री राहणार असल्याचा दावा केला होता. तसंच शिंदेंच्या नेतृत्वाखाली आगामी निवडणूक लढणार असल्याचं जाहीर केलंय. पण आता भाजप कार्यकर्त्यांच्या मागणीमुळे पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदावरून चर्चा सुरू झाली आहे. तर शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेनं यावरही खोचक प्रतिक्रिया दिली आहे. देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री व्हावेत, कोणाला वाटतं अजितदादा व्हावेत, मला वाटतं की एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री व्हावेत. हे आपण वाटतं याच्यावर राजकारण चालत नाही. तर जो ह्याचा निर्णय योग्य वेळेला तसं घेतील ना, आपले जे काही नेते आहेत ते नेते निर्णय घेतील. मला आता मी आजच बोललो की मलाही असं वाटतं की देवेंद्र फडणवीस साहेब चांगला नेता हा केंद्रामध्ये गेला पाहिजे.
अजित पवार सत्तेत सहभागी झाल्यामुळे भाजप शिवसेना युतीचं सत्ता समीकरण बदललंय. सत्तेतील नव्या वाटेकऱ्यामुळे युतीतील मोठा भाऊ म्हणून घेणाऱ्या भाजपला त्यागाची भूमिका स्वीकारावी लागलीय. नुकतंच मुख्यमंत्र्यांनी अजित पवार गटातील मंत्र्यांची पालकमंत्रीपदी नियुक्ती केली आहे. त्यामध्ये अजित पवारांची राजकीय पावर दिसून आली आहे आणि याच पार्श्वभूमीवर आगामी काळात अजित पवारांना मुख्यमंत्री पदाची संधी असल्याची त्यांच्या समर्थकांना अपेक्षा आहे. मात्र भावी मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत भाजपही मागे नसल्याचं पाहायला मिळतंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. राज्यातील सत्ताधारी महायुतीतील नेत्यांमध्ये भावी मुख्यमंत्री पदावरून सुरू झालेली रस्सीखेच संपायचं नाव घेत नाहीये. भाजपकडून मुख्यमंत्रीपदासाठी फडणवीस यांचं नाव पुढे येत असतानाच आता राष्ट्रवादीनं अजित पवार सीएम व्हावेत ही इच्छा भर सभेत बोलून दाखवली. अजित पवार यांना मुख्यमंत्री करण्यासाठी जोमानं कामाला लागण्याचे आदेशच नाशिकच्या सभेत कार्यकर्त्यांना देण्यात आले. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवरून रस्सीखेच असल्याचं पाहायला मिळत आहे. पण सगळे म्हणतात की दादा मुख्यमंत्री झाले पाहिजे, दादा मुख्यमंत्री कसे होणार? त्यासाठी तुम्हाला काम करावं लागेल. स्टेजवर असलेले सगळे लोक, त्यांना काम करावं लागेल. आणि आज असलेला 45चा आकडा जो आहे हा 80-90 वर नेऊन ठेवला पाहिजे आमदाराचा. त्यावेळेला दादा मुख्यमंत्री होतील. त्यावेळेस त्याच्यासाठी तुम्हाला आम्हाला झटावं लागेल, काम करावं लागेल. दादांनी काही मागितलं का नाही मागितलं, पण मी सकाळपासून पाहिलं प्रत्येक ठिकाणी दादांचं स्वागत झालं. तिथं प्रत्येकानं सप्तशृंगीला एक मागितलं का दादा मुख्यमंत्री व्हावेत. आपण सुद्धा सगळ्यांनी साकडं घालू, दादा मुख्यमंत्री झालेच पाहिजे. निवळ साकडं घालून चालणार नाही, तर आपल्याला तेवढं झटावं लागेल, लोकांपर्यंत जावं लागेल. आता जी सत्तेत सहभागी असणारी मंडळी आहे त्यांना माझा एवढा सल्ला आहे की कोणाला मुख्यमंत्री व्हायचं आहे, कोणाला उपमुख्यमंत्री व्हायचं आहे, आणखीन काय त्यांना मंत्री व्हायचं असेल, सत्तेमध्ये एकत्र असताना काही विधानं आपण काही विधानं करण्यापूर्वी काही मर्यादा लक्षात घेतल्या पाहिजे. आणि आता थेट जाऊयात मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी. ठाकरे गटातले अनेक नेते हे शिंदे गटात सहभागी होत आहेत. मधल्या काळामध्ये भाऊनी चांगली आपलं मत मांडलं होतं की कुठेतरी पॅचअप व्हायला पाहिजे. आता कारण हे दुफळी चालणार नाही, कोणाला जमणारही नाही, परंतु तेही झालं नाही. आणि अशा प्रकारे गेल्या वर्ष आता जवळजवळ 14-15 महिने झाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब या देशाचं नेतृत्व करतायत, राज्याचं नेतृत्व करतायत आणि एवढं चांगलं काम करतायत. सर्वसामान्यांसाठी ते काम करतायत. मी सातत्याने पहिल्या दिवसापासून आमच्या घरामध्ये भांडण व्हायचं, विभागामध्ये भांडण व्हायचं. साहेब म्हटलं चांगला माणूस काम करतो त्याचे आपण कौतुक करायलाच पाहिजे, त्याचा सन्मान करायला पाहिजे. हा आमचा स्वभाव आहे. आता स्वभावामध्ये बदल तर करू शकत नाही. आणि आपण जे पहिला पाऊस पडला, कोणाला आठवत नसेल, सकाळी 9 वाजता मुख्यमंत्री साहेब मिलन सभेला पाणी भरलं म्हणून ईर्ष्याळवाडी अधिवेशन आटपून सकाळी पाठ. या कार्यक्रमावर आपलं लक्ष असणार आहे. दरम्यान अन्य काही बातम्यांकडे वळूयात. अजित पवार यांनी मोठ्या हट्टानं पुण्याचं पालकमंत्रीपद पदरात पाडून घेतलं. मात्र भाजपच्या कार्यकर्त्यांनी चंद्रकांत पाटील हे आजही सहपालकमंत्री असल्याचं जाहीर करत जिल्हा नियोजनातलं आपलं वर्चस्व कायम ठेवण्याचा प्रयत्न सुरूच ठेवलाय. पुण्यात अजितदादा पुन्हा एकदा पालकमंत्री पदावर आल्यापासून अनेकांनी चंद्रकांतदादांना कोल्हापूरला पाठवण्याचे मनसुबे रचलेत. त्यात अगदी भाजपतले सुद्धा कार्यकर्ते नेते आहेत. म्हणूनच स्वतः चंद्रकांत पाटील यांनीच आपण कुठेही जाणार नसल्याचा संदेश देण्यासाठी पुणे जिल्हा प्रशासकीय आढावा बैठकांचा धडाका सुरूच ठेवलाय. ही एक पॉलिटिकल ऍडजस्टमेंट आहे. याचा अर्थ असा नाही की राष्ट्रवादीच्या अजितदादांना पालकमंत्री केलं. दादा हे कॅबिनेट मंत्री आहेत. पुण्याच्या विकासाच्या संदर्भात जेव्हा जेव्हा निर्णय होतील त्या निर्णय प्रक्रियेमध्ये दादा हे निश्चित असतील. अन्य जे मंत्री असतात पालकमंत्र्यांच्या सोबत हे सहपालकमंत्री असतात, असं घटनेमध्ये नियम आहे. सहपालकमंत्रीपद असू शकत नाही. फार तर पक्षाच्या दृष्टिकोनाने संपर्क मंत्री म्हणून भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना समाधान वाटावं,
त्यांनी इकडे चलबिचल होऊ नये किंवा इकडे तिकडे जाऊ नये म्हणून संपर्क मंत्री म्हणून करतात. शरद पवार आपल्या मर्जीनुसार पक्ष चालवत असल्याचा दावा अजित पवार गटाकडून निवडणूक आयोगासमोरच्या सुनावणीत करण्यात आला. मात्र तो युक्तिवाद शरद पवार गटाच्या चांगलाच जिव्हारी लागलाय आणि त्यामुळे आता नवा राजकीय वाद उफाळून आलाय. राष्ट्रवादी काँग्रेस कुणाची यावर शुक्रवारी निवडणूक आयोगासमोर पहिली सुनावणी झाली. शरद पवार आणि अजित पवार गटाकडून आयोगासमोर जोरदार युक्तिवाद करण्यात आला. अजित पवार गटाकडून बाजू मांडताना पक्षात लोकशाही नसल्याचा दावा करण्यात आला होता. तसंच शरद पवार हे आपल्या मर्जीनुसार पक्ष चालवत असल्याचा युक्तिवाद देखील अजित पवार गटाकडून करण्यात आला. अजित पवार गटाच्या वकिलांनी केलेल्या त्या युक्तिवादावर शरद पवार गटाचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी जोरदार आक्षेप घेतला होता. मात्र आयोगानं त्यांचा आक्षेप फेटाळून लावला होता. पण आता त्यावरून नव्या राजकीय वादाला तोंड फुटलंय. शरद पवार गटानं अजित पवार गटावर टीकास्त्र डागलंय. कालपर्यंत जे विठ्ठल म्हणत होते, काल आमचे साहेब दैवत आहेत आम्हाला, आम्ही साहेबांच्या विषयात आमच्या मनात काहीच नाहीये असं म्हणणाऱ्यांना मी प्रश्न विचारू इच्छितो की तुम्ही असं कसं म्हणू शकलात की साहेब हुकुमशाह आहेत, साहेब लोकशाही न मानणारे आहेत. हे तुमचे वकील कसे काय म्हणू शकले? शरद पवारांविषयी अजित पवार गटानं निवडणूक आयोगासमोर केलेला दावा शरद पवार गटाच्या चांगलाच जिव्हारी लागलाय. कारण अजित पवार गटानं थेट शरद पवारांच्या कार्यपद्धतीवर सवाल उपस्थित केलाय. तर इकडे अजित पवार गटानं शरद पवारांनी निवडणूक आयोगासमोर सुनावणीला लावलेल्या हजेरीवर टीका केली. मी काय कोर्ट कचेरी करणार नाही, पण आता कालपासून मी बघतोय आपण सगळे स्वतः पवार साहेबच तिकडे त्या इलेक्शन कमिशनच्या ऑफिसमध्ये गेले आणि बाहेर ते सांगतात ठीक आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर आता पक्षावरील वर्चस्वाची लढाई सुरू झाली आहे. दोन्ही बाजूनं आपलाच खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असल्याचा दावा करण्यात आलाय. शुक्रवारी निवडणूक आयोगासमोर दोन्ही बाजूनं दावे प्रतिदावे करण्यात आले. त्यामुळे आगामी काळात एकमेकांवरील शाब्दिक हल्ले वाढत जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. ठाण्याच्या हजुरी परिसरात शिवसेना आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला. ठाकरे गटाच्या होऊ दे चर्चा या कार्यक्रमाच्या दरम्यान दोन्ही गट परस्परांना भिडले. यावेळेला दोन्ही बाजूंनी जोरदार घोषणाबाजी सुद्धा करण्यात आली. एकनाथ शिंदे यांच्यावर आरोप करतानाच त्यांचे कार्यकर्ते आक्रमक झाले. यानंतर हजुरीमध्ये पोलिसांनी बंदोबस्तात मोठी वाढ केली. अजित मांढरे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. अजित, कधीचा हा प्रकार आहे आणि आता इथली परिस्थिती कशी आहे? ठाण्यामध्ये होऊ दे चर्चा या स्वरूपाचा या आशयाचा एक कार्यक्रम जो आहे तो ठाकरे पक्षाकडून त्या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. यामध्ये चौकामध्ये चर्चा सत्र जे आहे त्यांचं आयोजन केलं होतं. यावेळी अनेक ठाकरे गटातील शिवसैनिकांनी शिवसेना शिंदे गटातील जे कारभार आहे किंवा राज्य सरकारचा जो कारभार आहे यावर आक्षेप घेतले, यावरती भाष्य केलं आणि यामुळेच शिवसेना शिंदे गटातील कार्यकर्ते पदाधिकारी जे आहेत ते आक्रमक झाले आणि दोघंही आमने येऊन एकमेकाला भिडले. त्या ठिकाणी पोलीस उपस्थित होते, त्यामुळे मोठा जो अनर्थ आहे तो टळलेला आहे. पोलिसांनी आता त्या ठिकाणी बंदोबस्त वाढवला आहे आणि दोन्ही गटातील कार्यकर्ते पदाधिकारी यांना समजावून दोघांनाही ताकीद दिलेली आहे की अशा पद्धतीने जर कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण झाला तर याचे गंभीर परिणाम जे आहेत ते भोगावे लागतील. कारण का काही महिन्यांमध्ये निवडणूक बदलेले आहेत. या परिस्थितीमध्ये त्या निवडणूक काळात काय परिस्थिती असणार आहे त्याचं एक रंगीत तालीम म्हणते एक झलक या निमित्तानं पाहायला मिळाली. अजित तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेतून राज्य सरकारवर सडकून टीका केली. देवेंद्र फडणवीस मदारी असून ते वाजवतात आणि इतर दोघे नाचतात असा टोला त्यांनी लगावला. सरकारच्या नाड्या दिल्लीमध्ये असल्यामुळे वारंवार दिल्लीलाही जावं लागतं असंही ते म्हणाले. पण राऊत यांच्या या खरपूस टीकेला देवेंद्र फडणवीस यांनी तसंच उत्तर दिलंय. हा देवेंद्र डमरू वाजवतायत, डमडम डमडम डमडम, आणि दोन बंदर नाचतायत.
दुसरं काय यांच्या हातात आहे काय? नाचमदारी. संजय राऊतांना मी कधीच उत्तर देत नाही, कारण उत्तर देण्याच्या लायकीचे ते नाहीत. लायकीचे नाही याचा अर्थ असा आहे की ते काहीही बोलतात, आणि जर काही बोलणारा व्यक्ती आहे त्याला काय उत्तर आपण द्यायचं. राज्यात आरोग्य विभागाच्या गलथान कारभारामुळे चर्चा सुरू आहे. त्यातच आज संभाजीनगरच्या खंडपीठानं अचानक घाटी रुग्णालयाची पाहणी करण्यासाठी एक पथकच पाठवलं. खासदार इम्तियाज जलील यांच्या याचिकेमुळे उच्च न्यायालयानं सरकारी वकील प्रतिनिधी आणि स्वतः याचिकाकर्ते इम्तियाज जलील या दोघांना एकत्रितपणे पाहणीसाठी जाण्याचे आदेश दिले. दोघांनी घाटी रुग्णालयात स्वच्छतेच्या बद्दल पाहणी केली. जवळपास 3 तास त्यांनी रुग्णालय परिसराचा आढावा घेतला. ते म्हणून नाईलाजाने मला तो हायकोर्टामध्ये एक जनहित याचिका फाईल करावी लागली होती. आणि त्याचे मुख्य मुद्दे काय होते, तर एक तर हॉस्पिटलची बिल्डिंग तयार आहे पण तिथे डॉक्टर्स नाही आहे, डॉक्टर्स आहे तर नर्सेस नाही आहे, मेडिसिन्ससाठी डॉक्टर पेशंटला साध्या चिठ्ठीवर लिहून देतो की बाहेर मेडिकल स्टोअर आहे तिथून तुम्ही मेडिकल घेऊन या. ही जी परिस्थिती होते हे सगळे मुद्दे मी उपस्थित केले होते की हॅफकिनकडे पैसे देऊनही 2-2 वर्ष ते मेडिसिन सप्लाय करत नाही होते. कोर्टाने जेव्हा मला न्यायालयाने जेव्हा सांगितलं की मला जायचं आहे, तर मी आज न्यायालयाचा प्रतिनिधी म्हणून आहे. शासनाकडून काम करतोय, बरोबर आहे, पण जर काही गोष्टी मी निदर्शनास आणून जर त्या होऊ शकत असतील तर त्याच्यासाठी मी कुठेही मागे पाहणार नाही. पोलिसांच्या ताब्यातून एक आरोपी नाट्यमयरित्या पळून गेल्याचा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल झालाय. नवी मुंबई पोलिसांनी ड्रग्सच्या संदर्भात एक छापा टाकला. यात एक नायजेरियन नागरिकाला अटक केली. उल्वे इथल्या सेक्टर 24 परिसरात ड्रग्स माफियांचा वाढता कारनामा रोखण्यासाठी पोलिसांनी कारवाई करत छापा घातला. मात्र हा आरोपी पोलिसांना हिसका देऊन निसटला. या घटनेचा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल झालाय. यासोबत या बुलेटिनमध्ये इथे थांबूया. थोड्याच वेळात माझी सहकारी प्राजक्ता घेऊन येते काही खास.